हॅलो नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची दुनिया या चॅनलमध्ये गाईज. आणि गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळ झाले, माझं टिफिनसुद्धा बनवून झाले, सगळं झालं आहे. पण मी काय शूट नाही केलं कारण टिफिन बनवताना मी तुम्हाला काय दाखवू तेच त्यामुळे मी काही शूट नाही केलं. आता तयारी आंघोळ झाले, माझी तयारी बाकी आहे आणि मला कपडेसुद्धा सुकत टाकायचे आहेत. ते पण मी आता सुकत टाकून घेते. आणि आज बघू काय इंटरेस्टिंग आहे की नाही. ते काय इंटरेस्टिंग असेल तर मी दाखवेनच तुम्हाला. आणि मला मार्केटमध्ये सुद्धा काम आहे तर मी तिकडे सुद्धा जाणार आहे. आता बघू तिकडे गेल्यावर तुम्हाला मी काय दाखवू शकते की नाही ते मला अजून माहीत नाही आहे, पण तरी. आणि आज 5 दिवसांचे गणपतीसुद्धा जाणार आहेत. आणि काल होती एक गौरी. आमच्या म्हणजे बोईसर भागामध्ये आज गौरी बसवतात, पण आपल्या तिकडे वाडा साईड तिकडे कालच बसवतात गौरी. तर आमच्याकडे पण काल गौरी बसल्या, पण मला सुट्टी नव्हती त्यामुळे मी घरी थांबली नाही. कारण मी मंडेला ऑलरेडी सुट्टी घेतलेली, तर मग परत ट्यूजडेला घेतली तर सर मला बोलतील, त्यामुळे मी सुट्टी नाही घेतली. मी आली जॉबवर कालच. आणि कालच मम्मीने गौरी बसवल्या. दरवर्षी मी बसवते, बट कालच मम्मीनेच बसवल्या कारण मी नव्हती. तर आता मी पटापट आवरून घेते कारण 9 वाजायला आलेत ना, मला निघायचंसुद्धा आहे. त्यामुळे आवडते, मी कपडे वगैरे सुकत टाकते आणि मग तुम्हाला निघताना भेटते. गुड मॉर्निंग परत एकदा तुम्हाला. आणि आज खूप कडक ऊन पडलेलं आहे, असं वाटतं का उन्हाळा सुरू झाला आहे. आणि धुकासुद्धा पडायला लागला आहे आता, कारण थंडीचासुद्धा सीझन येईल. पुढच्या महिन्यापासून थंडी सुरू होईल, मग त्यामुळे आतापासूनच धुका पडायला लागला. आमच्या घरी तर खूप पडतो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे घरी खूप थंडी लागते कारण आमच्या आजूबाजूला आमचं एकच घर आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि आजूबाजूला पूर्ण शेतच शेत आहे, त्यामुळे आम्हाला जास्त थंडी लागते आणि तिकडे खूप जास्त थंडी पडते. मला मजा पण येते आणि मला थंडी पण खूप जास्त लागते. मला आता थंडी एवढी लागते का मी ऑफिसमध्ये बसल्यावर AC बंद करायला लावते आणि मग मला थंडी लागते. मला त्या विचारतात पण तुला कधी गरम नाही खात, म्हणजे मला होतच नाही गरम. आणि ऑफिसमध्ये तर मला होतच नाही की 2 AC चालू असतात. पण आता मोस्टली आम्ही एकच AC लावतो कारण जास्त फॅनसुद्धा चालू असतो आणि AC सुद्धा, मग कूलिंग जास्त होते ती, त्यामुळे मला थंडी लागते तर मी बंदच करायला लावते. तर आता मी तुम्हाला नंतर भेटते, पटापट आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. काहीच माझी तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी निघणार आहे. पहिले थोडंसं तुम्हाला परत गाडीवर जाताना परत तुम्हाला भेटावं लागेल, त्यामुळे मी आता तुम्हाला भेटूनच जाते. आणि तुम्हाला माहितीच आहे ऑफिसला मी शूट नाही करत, त्यामुळे मी आता ऑफिसला नाही भेटणार तुम्हाला. मी घरी जाऊनच म्हणजे घरी येऊन नाही तर मार्केटमध्ये जाणार आहे, मग तुम्हाला मी मार्केटलाच भेटते. आणि मी आज खूप दिवसांना लिपस्टिक लावलेली आहे. चलो चलते हैं. खूप कंटाळा येतो गाईज, उठायचं, ऑफिसला जायचं, परत घरी यायचं, घरी आवरायचं. असा कंटाळा येतो ना का सांगून फायदा नाही, पण करावं लागतंच. रात्री तर मला जेवण बनवावं लागलं नाही, पण आज बनवावं लागेल कारण आमच्या खालीच गणपती बसतात, त्यामुळे मग तिकडे भंडारा होता आणि प्रसाद असतो तो भंडाऱ्यातला, त्यामुळे मग आम्ही तिकडे जेवायला गेलो रात्री. आणि मग आलो आणि झोपून गेलो. त्यामुळे मग काल माझं जेवण बनवायचं वाचलं, आज बनवावंच लागेल काही झालं तरी. तर भेटू आपण नंतर. The next day. परत एकदा. आणि मी ऑफिसमधून निघाली, पण माझ्या ऑफिसलाच समजलं का भाऊच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, त्याच्यामध्ये खिला घुसला आहे. तर आम्ही आलो इकडे पंक्चर काढायला आम्ही आलेलो आहोत आता इकडे. तुम्हाला मी किल्ला दाखवते, किती मोठा खिला घुसलाय त्याच्यामध्ये. थांबा 1 मिनिट दाखवते. तुम्ही बघा कसा खिला घुसलाय. हे राहुल बोलला नट, तर माझ्या पण तोंडात तुम्ही बघितलाच असेल किती मोठा खिळा घुसलेला आहे त्याच्यामध्ये. खूप मोठा आहे तो. तर राहुल त्याला बोलतो का इकडे तू नट कुठे पण फिट करतोस, पण ते तसं नाही आहे. खिला घुसलाय. आता परत किती
किती टाइम लागेल काय माहिती आता ते बनवायला. आणि मला मार्केटला सुद्धा जायचं आहे भाजीपाला घ्यायला. आता बघू काय होते. तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तो आपण भेटू थोड्याच वेळात. फायनली आमचा पंक्चर काढून झालेला आहे. आणि हे बघा हा खिला निघालेला आहे त्या टायरमधून. किती नोकीला टोकदार खिळा आहे. आणि माझा अवतार सुद्धा विचित्र दिसत असेल पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. बघू काय कामं आहेत मला. मी ऑफिसमधून निघाले आणि ही पनवती लागलेली आहे. काय करणार आता. चालू आहे काम. झालेलं तर नाही आहे पण चालू आहे. ते झाल्यावरच आम्ही आता मार्केटमध्ये आलेलो आहोत. थोडंसं भाजीपाला वगैरे घ्यायचं आहे त्यासाठी मार्केटला आलो आहे. आता मी भाजीपाला घेते. आमच्या इकडे जरा चालू आहे काहीतरी. रिटर्न गेला राहुलने मगाशी एकट्याने आईस्क्रीम खाल्ली तर भाऊ त्याला बोलला आम्ही दोघं काहीतरी खाऊ. त्यासाठी तो आमची वाट बघतो. आणि आम्ही इकडे थोडंसे चुकलो म्हणजे आम्ही मुद्दाम रिक्षेने मागं उभे राहिलो तर त्याला वाटलं आम्ही कुठे गेलो ना कुठे नाही. तो बाजूला वाट बघत होता उभं राहून. पण आम्ही त्याला चकमा देऊन पुढे निघून आलो आहे. आता तो कुठे रिटर्न गेला आहे का आता परत येतो काही सांगता येत नाही. तर बघू फोन आल्यावर काय होते. कुठे आहे ना कुठे नाही. तो त्याला असं वाटलं का आम्ही काहीतरी खाऊ म्हणून तो आमचा मागे मागे जे करतोय. तर बघू. तर गाईज असा ते राहुल आलेला आहे. मला फोन केला आणि कुठे आणि तो आता पुढे काही जाणार नाही आहे बघा. आता तो आमच्यासोबतच चालणार आहे. त्याच्यासोबत धोका झालेला आहे. आम्ही काय आम्ही माहिती आहे ना. आम्ही मुद्दाम रिक्षा मागे लपलेलो. तुला आम्ही बघितलं पण तू काय बोलतो ना रिटर्न केला फिरवता ना हरकत बघत होतं. आम्ही आता जात होतो तेवढ्यात पाऊस आला. चला थांबलो आणि आता मी तुम्हाला सांगते तर तो पाऊस सुद्धा गेलाय. असा राग आला ना मला आता. चला आता आम्ही निघतोय. थांबलेलो आम्ही या दुकानाजवळ काकूंकडे. पाऊस आला त्यामुळे आता गेला तो लगेच. तर आम्ही आता निघतो. तर गाईज मी घरी पोहोचले आणि तुम्ही बघू शकता पसारा सुद्धा आहे घरात. तो तुम्ही पण खा आम पापड. आम का हे भाऊने का आणलाय आम चस्का. हॅलो आम चस्का आणलेला आहे. हॅलो तो खात बसलाय आम चस्का. खात होतो. आणि त्याचं इकडे कॉलिंग सुरू आहे त्याच्या ऑफिसचं. उद्या त्याला कलेक्शनला जायचं आहे त्यासाठी. आणि आम्ही इकडे लसूण चिवडा खायला आणि याला मी दाखवीन. हा बघा माझी ओढणी घेऊन तोंड लपवून बसला आहे आणि लसूण चिवडा खातोय. आमच्या घरातलं कॉमेडी आहे. त्या गाईज आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि त्या आमच्या गप्पा झाल्या नाही. मागून नुसता कमेंट पण मेरे बहन ने कहीं का न छोड़ा.
तू तर अजून स्वतःची घालून घेतोयस. ते असा वेडे चाले करतो तर त्याची अजूनच उडते, पण त्याला ती समजत नाही. तू का उडवते असा? तू का स्वतःची उडवून घेतो असा? तुम्हाला माहितीच आहे राहुल कोण आहे ते. मसाला पेटा झालेला. आता भाऊ स्वतःच बोलला काहीतरी. राहुल तोच आहे, तुम्ही पण बघितलेलं ब्लॉग मध्ये. त्याला राहुलच्या सोबत राहण्याचा परिणाम झालेला आहे माझ्यावर पण थोडाफार. मी त्याच्यासोबत रोज सकाळी जाते ना, त्यामुळे माझा परिणाम लवकर झालाय. भाऊ एक टाइमच असतो, त्यामुळे त्याचा परिणाम कमी झालेला आहे. आणि आज सकाळी पण मस्ती करायला आलेला, पण मी काही शूट नाही केलं तेव्हा. सकाळी दात बीत सगळं घासून गेलं. आता याने इकडे पण एक ब्रश ठेवलेला आहे दात घासायला. परत सकाळी उठून ब्रश करायला खाली जावं नाही म्हणून तो इथंच आता कर. खूप अँटिक पीस भेटलेला आहे आम्हाला. युनिक हा युनिक पीस आहे. तो बोलतो मी अमावस्याला आलोय म्हणून मी असा वागतो. भाऊ खाली पाय कर, भाऊ पाय खाली कर. पण तुला केस आले नाही का खूप राहुल? परत केस आलेत बघ, आलेत का नाही? गाईस तुम्ही आता ऐकलंच असेल व्लॉग मध्ये भाऊ काय बोललेला आहे. तोच राहुल आहे, त्यामुळे त्याला थोडीशी लाज वाटते. गाईस मग मी आजचा व्लॉग इकडेच एंड करते. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि आपण आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि प्लीज माझ्या व्लॉगला लाईक सुद्धा करा. बोलले मी परत एकदा बोलते. आणि तुम्ही सबस्क्राईब करतच नाहीये तर प्लीज गाईस सबस्क्राईब करा चॅनल. आणि आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट बोला. गुड नाईट. झोपून जा. स्वीट ड्रीम सगळ्यांना. टेक केअर.